बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा। लालबाग परळ येथील राड्याची आदित्य ठाकरेंकडून दखल, जखमी कार्यकर्त्याला आदित्य ठाकरेंचा फोन, लालबाग परळ वादाची घेतली माहिती। पुण्यात सोमवारी भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक, राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर राज्य कार्यकारिणीची बैठक, भाजपचे मंत्री आमदार जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन। पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आज 16वा दिवस, विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण, आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती, तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नका, उईकेंचं आवाहन। आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारला अल्टिमेटम, आज रात्री 9 पर्यंत मागण्यांबाबत नवा GR काढा, अन्यथा रात्रीपासून सर्व मुलं उपोषणाला बसणार, विद्यार्थी आंदोलकांचा सरकारला इशारा। भरत गोगावलेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, राज ठाकरे कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते, आदित्य ठाकरेंकडून आमच्या बॅनरची पाहणी, ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर गोगावलेंची टीका। राज्य सरकारकडून साडी वाटप योजना बंद, आर्थिक भार लक्षात घेता सरकारचा निर्णय, साडी वाटपाची कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद, यंत्रमाग मंडळाला देय असलेल्या निधीचं वितरण। सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी, आपलं हसतमुख असणं विरोधकांसाठी उपाय, आपल्या सावलीमध्ये आम्ही सुरक्षित आहोत, सुषमा अंधारेंकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा। शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड यादी जाहीर, 13,000 जणांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण, मुलाखतीशिवाय 13,119 उमेदवारांची निवड। राज्यात 4,700 कोटींचा वीज प्रकल्प उभारणार, वीज प्रकल्पाचे अदानी एनर्जीला कंत्राट, मुंबई महानगरातील विजेची मागणी वाढली, साताऱ्यामधून वीज थेट शहरांना पुरवली जाणार। पुण्यातील खड्डे 16 दिवसांमध्ये बुजवण्याचे निर्देश, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची कामं करण्याच्या सूचना, अतिरिक्त आयुक्तांकडून शहरातील रस्त्यांची पाहणी, रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश। रक्षाबंधनासाठी PMPLच्या 2,000 बस धावणार, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, अतिरिक्त बस फेऱ्या होणार, 3 दिवस शहर बससेवा पूर्ण क्षमतेनं चालणार, गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार। अमरावती जिल्हास्तरीय रुग्णालयातील वॉर्ड सील, दुर्घटना घडलेल्या SNCU वॉर्डला ठोकलं टाळं, उच्चस्तरीय चौकशी समितीचा निर्णय, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीकडून चौकशी सुरू। अलिबागमधील जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था, रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून शेकाप आक्रमक, शेकापच्या पदाधिकाऱ्यांकडून रुग्णालयाची पाहणी। मुंबईच्या राजावाडी रुग्णालयामध्ये 3 अर्भकांचा मृत्यू, वैद्यकीय अधीक्षकांना वनसैनिकांचा घेराव, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप, आरोग्य समितीकडून प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश। नागपुरात क्लोरीन वायूची गळती, शंकरपूर येथील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये वायू गळती, वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश, क्लोरीन गॅसच्या सिलेंडरचं वॉशर निघाल्यानं वायू गळती। मुंबईत पुन्हा धावत्या लोकलमधून तरुणाला फेकलं, बोरिवली स्थानकादरम्यानची घटना, दरवाजामध्ये उभं राहण्यावरून वाद, नालासोपाऱ्यामधून आरोपीला अटक। राज्यात पावसाची दडी, ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाची 54% तूट, बळीराजाची चिंता वाढली, पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता कमी। नेपाळच्या महाप्रलयामध्ये 288 भारतीय बेपत्ता, 200हून अधिक जण तिबेटमध्ये अडकले, भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रासह राज्य सरकारचे प्रयत्न, तर नेपाळमध्ये पुरामुळे 392 जणांचा मृत्यू, शेकडो नागरिक बेपत्ता असल्याची माहिती। नाशिकच्या पंचवटीतील 40 पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्व 40 पर्यटक नेपाळ तिबेट सीमेवर सुरक्षित, कैलास मानसरोवर यात्रेसाठी पर्यटक गेले होते।
नेपाळच्या महापुरामध्ये ठाण्यातील 9 तर रायगडमधील 37 पर्यटक अडकले. राज्य सरकारकडून अडकलेल्या पर्यटकांशी संपर्काचे प्रयत्न सुरू.